मगापासून सगळ्यांनी सांगितलंच आहे. असं म्हटलं जातं, निरोप म्हणजे थोडं हसू, थोडं आसू आणि अंतकरणातून भावना, म्हणजे शाळेशी जी नाळ जुळलेली आहे आमची, ही फार वेगळी आहे. एक शिक्षक म्हणून नाही तर आज एक विद्यार्थी म्हणून मी इथं तुम्हाला सांगतोय की या शाळेमध्ये माझे आता तसं बघितलं तर 25 वर्ष वयाची मी इथंच घालवलेली आहे. आज माझ्या नोकरीतलं 19वं वर्ष सुरू आहे आणि विद्यार्थी म्हणून मी या ठिकाणी 7 वर्ष अध्ययनाचं काम केलेलं आहे आणि या शाळेशी सगळ्याच घटकांशी एक नातं जे आहे हे फार वेगळं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये जे खरं नातं असतं ते म्हणजे एक शिक्षकाचं असतं आणि शिक्षक ही एक भावपूर्ण मुद्राच असते. या मुद्रेद्वारा आपण काय घ्यायचं असतं तर भरपूर काही ज्ञानकण आपल्याला दिले जातात आणि अशाच ज्ञानकण देणाऱ्यांपैकी एक म्हणजे खतकर सर. खतकर सरांचं व्यक्तिमत्व मुळातच राजा माणूस, नावानुसारच हा राजा माणूस आहे. कारण त्यांच्या चालण्यातली ढब असेल, बोलण्यातला आब असेल, शिक्षणातील एक प्रकारची शैली असेल किंवा सरांनी आता प्राचार्य सरांनी सांगितलं त्याचप्रमाणे कळंत्र सरांनीही सांगितलं आणि शुक्रालीने पण सांगितलं की एक शब्द तुम्ही नोट केला असेल की आपल्या शाळेतील मुलांचं हस्ताक्षर जे सुधारलं ते सरांच्यामुळे. सर मला आजही आठवते आम्ही ज्यावेळी शुद्धलेखन काढायचो, आज सुद्धा माझं हस्ताक्षर एवढं चांगलं नाही, मी मराठीचंच अध्यापन करते आपल्याच विद्यालयामध्ये, पण तरीही एवढं माझं अक्षर सुधारलं नाही सर. अगदी उलट्या हातावर हाणायचे. आणि काय झालं तर रात्र अभ्यासिका नावाचा एक प्रकार होता आपल्या इकडे आणि रात्र अभ्यासिकेला सुद्धा सर यायचे. कुणी जर वर मान काढली की लगेच अशी शेंडी पकडायची आणि वरती उचलायचे. एवढी शिस्त ह्या शिक्षकांनी आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला लावण्याचं काम केलेलं आहे. सरांच्या हस्ताक्षराबाबत तर दादच द्यायला पाहिजे आणि आमचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी सरांनी फार प्रयत्न केले. त्याचबरोबर विविध उपक्रमसुद्धा सर राबवायचे आणि त्याच्यामुळे कदाचित आमची शब्दांशी गट्टी जुळत गेली आणि मराठीविषयीचं आज जर महाराष्ट्रात मराठीची जर हाल बघितलं तर फार भयानक आहे. पण सर ज्यावेळी तुम्ही आम्हाला सांगायचा की शुद्ध लेखन काढा तर त्यावेळी आज वाटतं खरंच ती पद्धती आज बरी होती. कारण आज हस्ताक्षर कुणाला विचारायचं नाही. मराठी म्हटलं की हलका विषय म्हणून तिकडे बघितलं जातं, पण तसा तो विषय हलका नाही आहे आणि हे सरांनी आम्हाला वारंवार आज तागायत सरांनी आम्हाला सांगितलं. सर आम्हाला 11-12वीला शिक्षणशास्त्र शिकवाय होते, 8वी ते 10वी मराठी शिकवलं. शिक्षणशास्त्रामध्ये मी बोर्डामध्ये त्यावेळी 2000ची आमची बॅच, 2002ची आमची बॅच 12वीची, तर त्यावेळी मी बोर्डामध्ये शिक्षणशास्त्र विषयाला टॉपर आलेलो होतो आणि हे सगळं श्रेय सरांचंच आहे. म्हणजे मराठीचा पाया पक्का झाला, पण त्याचबरोबर शिक्षणशास्त्रामध्ये सुद्धा सरांनी चांगलं गुण आम्हाला देण्याचं काम केलेलं आहे. या सगळ्या उपक्रमातून एक विद्यार्थी घडावा हेच त्यांचं नेहमी एक ध्येय असायचं आणि म्हणूनच एक प्रसंगावधानी, संयमी, रुबाबदार, हजरजबाबी असं व्यक्तिमत्व म्हणजे खतकर सर आहेत. आणि म्हणूनच सर मला इथं पाय टाकल्या अंतकरण अगदी भरून आलं. कारण जी तुम्ही सर शिकवायचा त्यावेळी आम्ही शब्दांशी खेळायचो. ज्या पद्धतीनं मला मायेची ऊब माझ्या घरामध्ये आईच्या कुशीत मिळायची तशी ऊब मला त्या शब्दातून मिळायची. ही मातृभाषेची ऊब निर्माण करण्याचं कार्य सर तुम्ही केलात आणि म्हणूनच सर मी जाता जाता एवढंच म्हणेन की कधीही विसरणार नाही सर तुमची शिकवण. नेहमी आमच्या शाळेला आणि आम्हाला तुमची राहील आठवण. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्याबद्दल खूप खूप सदिच्छा. इथं मी थांबते. धन्यवाद. सर तुमच्या बोलण्यात मराठी भाषेची अभिव्यक्ती घडायची, मुखी आमच्या फक्त मातृभाषा नांदायची. तुमचे कानावर पडणारे शब्द भाषा संस्कार करायचे. तुमच्या शिकवणीत भाषा